नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो दुसरा हप्ता आहे तो राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत का दिला जात नाहीये। दुसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा देण्याची शक्यता आहे की नाही आहे आणि नेमक्या दुसरा हप्ता देण्यास सरकार पुढे काही अडचणी आहेत का, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले। मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाहीये। केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही महत्त्वाकांक्षी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली। केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये संबंधित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट पद्धतीने हे जमा केले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात। याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेची वर्षाला 6,000 रुपये रक्कम 3 टप्प्यात शेतकऱ्यांना देण्याची घोषणा ही करण्यात आलेली होती। त्याप्रमाणे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या 16व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता हा वितरित केला होता। जून महिन्यात केंद्र शासनाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17वा PM किसान योजना निधीचा हप्ता हा वितरित केला आहे। मात्र अद्यापही राज्य शासनाच्या 2,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाहीये। नमो शेतकरी योजनेचा दरम्यान आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य शासनाकडून विविध घटकांसाठी लाभांच्या योजना जाहीर केल्या जात आहेत। मात्र नमो शेतकरी योजनेचा निधीचा दुसरा हप्ता वितरित करताना राज्य सरकार हात आखडता घेत आहे का, असा प्रश्न नक्कीच शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभा राहत आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार हात आखडता घेत आहे का? नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकारप्रमाणे देण्याचे जाहीर केले होते। त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य असे मिळून वर्षाला 12,000 रुपये मिळणार होते। केंद्र सरकारने 16वा हप्ता टाकल्यानंतर राज्य सरकारनेही त्यासोबत 2,000 रुपयांचा हप्ता टाकला होता। जून महिन्यात केंद्र सरकारने 17वा हप्ता वितरित केल्यानंतर मात्र राज्य सरकारने अद्यापही दुसरा हप्ता जो नमो शेतकरी योजनेचा आहे तो अजूनही वितरित केलेला नाही। एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा केली जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना राज्य सरकार हात आखडता घेत असल्याची सर्व शेतकरी बांधवांमध्ये चर्चा आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की शेतकऱ्याला शासनाकडून असेल सरकारकडून असेल नेहमीच दुय्यम स्थान हे मिळत असतं का? कारण की जी लोकप्रिय योजना आहे लाडकी बहीण योजनेसाठी जसे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते ठामपणे सांगतात की आम्ही लाडक्या बहिणींना त्यांचे जे काही 1,500 रुपये मासिक हप्ता आहे तो वितरित करणारच आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत। पण तशीच भूमिका शेतकऱ्यांच्या करता असलेली योजना नमो शेतकरी योजनेसाठी सरकार घेताना दिसत नाहीये। आपल्याला या विषयावरती काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।